जय जिजाऊ, जय शिवराय। 350 वर्ष जनतेच्या मनावरती राज्य करणाऱ्या राजांचा इतिहास नेमका काय याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव, आणि स्वराज्य ज्यांनी घडविलं शिवराय त्यांचं नाव। अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा। जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला। तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज हे होते। आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे। आपण महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे नाव आपल्याला नवीन नाही, कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचं आराध्य दैवत म्हणजे शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्या स्वतःच्या बळावर किंवा कष्टावर पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि मराठा मावळ्यांना हक्काने लढण्याची ताकद दिली। अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय? छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते। ते मराठा साम्राज्याचे राजा सुद्धा होते। महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सरसेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या। असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला नवस बोलला होता की मला बलवान पुत्र देणे, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले। शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकासारखेच होते। महाराजांच्यावर त्यांच्या पालकांचा खूपच प्रभाव होता। त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले आणि आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले। तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्याची आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले। महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले। एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजावून सांगितला। त्यांच्या हृदयात स्वातंत्र्याची म्हणजे स्वराज्याची ज्योत पेटविली। त्यांना स्वतःचे राज्य उभे करण्याचे होते। महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते। त्यांच्यासोबत शूर आणि खरे मित्र सुद्धा होते, ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली। महाराजांचा जन्म शिवनेरी गडावरती झाला। शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले। शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठविले। जहागिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव शहाजी राजांनी नियुक्ती केली। काही निष्ठावंत सरदारांनी ती देखरेख केली। आई जिजाऊ प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते। या गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले। आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन त्यांनी स्वराज्य म्हणजे काय आणि स्वतःचे स्वराज्य कसे स्थापन करावे याची शिक्षा घेतली। स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर आपल्याकडे किल्ले हवे आहेत असे त्यांना वाटत होते। त्यामुळे महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराजांवरती आली होती। हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमी राबविल्या गेल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या। त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले। देशपांडे, देशमुख इत्यादी त्यांनी वेगवेगळे संबंध होते। महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यात सुरुवात केली। तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता। त्यानंतर त्यांनी रायगड, हळूहळू एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले।
त्यांना तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर अशा दिग्गज व्यक्तींची साथ होती. रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या स्थापनेचा साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या शिवाजी महाराजांनी शूर तरुणाचा एक गट तयार केला आणि त्यांना मावळे असे नाव दिले. या मुठभर मावळ्याच्या मदतीने त्यांना धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला. स्वराज्याची संकल्पना शिकविली आणि समजावून सांगितली. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजाला आपल्या पुढे झुकविले. महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली. त्यांचा राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला होता. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागली. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले होते. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 27 एप्रिल रोजी कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर, सुयाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे सह रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी 14 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे झाला होता. महाराजांनी एकूण 8 विवाह केले. व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण 8 विवाह केले होते. मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यासाठी महाराजांना यश आले. महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यानंतर सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव, सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला. यांचा विवाहही गुणवंतीबाई इंगळे, लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाला होता. सईबाईंना एक मुलगा संभाजी राजा 1657 ते 1689 आणि सोयराबाई यांना राजाराम हा पुत्र झाला होता. 1670 ते 1700 या कालावधीत त्यांची कारकीर्द होती. छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे 1630 ते 1680 हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबासाठी सुद्धा लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकाच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापित केले. त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू भारतीय व्यवस्था न्यायालयीन शिष्टाचाराने पुनर्जीवन केले. अशा या महान राजांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक किल्ले काबीज केले, अनेक लढाया केल्या आणि स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वराज्याची शपथ घेऊन अगदी स्वराज्य स्थापन केले. तोरणा किल्ला किंवा राज्याचा विस्तार, त्याचप्रमाणे पुरंदरचा तह, अफजल खानाचा वध किंवा पन्हाळा वेढा अशा अनेक लढाया त्यांनी अगदी सहज जिंकल्या. सुरतची लूट किंवा मग आग्र्याला भेट किंवा आग्र्यावरून सुटका. महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी आपला जो राज्यकारभार आहे तो अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला. मुघल मराठा संघर्ष करून आपल्या अगदी मुठभर मावळ्यासह स्वराज्य स्थापन केले आणि त्याचसोबत आदिलशहा किंवा इंग्रज यांच्यापासून सुद्धा मराठ्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले. तर अशा या महान नेत्याचा छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी साम्राज्याचे राजे होते, यात शंकाच नव्हती. त्यांचे स्थान सम्राटासारखे नव्हते, त्यामुळेच त्यांचा राज्याभिषेक झाला.
6 जून 1674 रोजी रायगडामध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला। राज्याभिषेक सोहळा पार पडला, पण महाराजांच्या प्रमुख समर्थक जिजाबाई काही दिवसातच मरण पावल्या। कर्नाटकात परतण्याचा निर्णय घेताना महाराज कोणालाच घाबरले नाहीत। आदिलशाहीच्या बाबतीत तसे काही नव्हते। तसे पाहिले तर औरंगजेब आपले स्वराज्य नष्ट करण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे देवाने कोणतेही संकट निर्माण केले नाही। पण संकट आलेच तर दक्षिणेत काही सैन्य असणे अत्यंत आवश्यक होते, त्यामुळे दक्षिण मोहीम सुद्धा महाराजांनी केली होती। शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांची जी गादी आहे ती पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांभाळली आणि त्याचा विस्तार केला। छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या, त्यापैकी सईबाई भोसले या प्रथम पत्नी आहेत। त्यांचा विवाह बालपणीच म्हणजे 16 मे 1640 रोजी पुणे येथे झाला होता। सईबाई निंबाळकर यांना 4 मुले झाली होती, त्यातील 3 मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज हे 4थे पुत्र होते। शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे सोयराबाई मोहिते। यांचा लग्न विवाह सोहळा 1641 मध्ये झाला होता। शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव पुतळाबाई भोसले होते आणि यांचा विवाह 1650 मध्ये झाला होता। यांना कोणतेही मूल नव्हते। सकवारबाई गायकवाड या महाराजांच्या 4थ्या पत्नी आहेत आणि त्यांचा विवाह 15 एप्रिल 1653 रोजी झाला होता। राणी सगुणाबाई शिर्के या महाराजांच्या 5व्या पत्नी आहेत आणि त्यांचा विवाह 1656 साली झाला होता। राणी काशीबाई जाधव या महाराजांच्या 6व्या पत्नी आहेत आणि त्यांचा विवाह जानेवारी 1657 मध्ये झाला होता। लक्ष्मीबाई विचारे या महाराजांच्या 7व्या पत्नी आहेत आणि त्यांचा विवाह 8 एप्रिल 1657 रोजी झाला होता। गुणवंताबाई इंगळे या महाराजांच्या 8व्या पत्नी आहेत आणि त्यांचा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी झाला होता। छत्रपती शिवाजी महाराज यांना 2 पुत्र होते, संभाजीराजे भोसले आणि राजाराम महाराज भोसले हे महाराजांचे 2 पुत्र होते। हा संपूर्ण महाराजांचा परिवार होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर आधारित अनेक पुस्तके आहेत, अनेक चित्रपट सुद्धा बनविण्यात आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांवरती आतापर्यंत 60हून अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत। ही पुस्तके केवळ मराठीतच नाही तर इतर भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत। काही उत्तम साहित्य म्हणजेच आग्र्याहून सुटका, आज्ञापत्र, शिवछत्रपतीचे चरित्र, राजा शिवाजी, शिवराय, गड आला पण सिंह गेला, उषाकाल, श्रीमान योगी, कुलवाडी भूषण शिवराय, छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे, थोरलं राज सांगून गेलं, शिवछत्रपती, शिवनामा, शिवभूषण, छत्रपती शिवाजी आणि सुराज्य, राजा शिवछत्रपती अशी अनेक पुस्तके किंवा अनेक चित्रपट राजांवरती आजपर्यंत बनविण्यात आली आहेत। अशा या महान राजाचा अंत मार्च 1680च्या उत्तरार्ध झाला। हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांना ताप आला आणि अमांशाने आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680 रोजी या महान राजाचं निधन झालं। महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्र पारांगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो, विजय असो। संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा वाली छत्रपती शिवाजी महाराज हे अनंतात विलीन झाले। अशा या महान राजाच्या संपूर्ण जीवन प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।